एकनाथ शिंदेचे नगरसेवक आज कोकण भवनात जाणार आहेत। बरोबर सकाळी 11-11:30च्या दरम्यान गटस्थापन करण्याकरता सगळे बसनं रवाना होणार आहेत। कोकण भवन इथं जाण्यासाठी सकाळी 11 वाजता वांद्रेच्या ताजलँड सेंट या हॉटेलमधून हे नगरसेवक बसनं रवाना होतील। आज निवडणुकांचे निकाल लागून जवळपास 3हून अधिक दिवस उलटलेले आहेत। आजचा चौथा दिवस आहे, पण शुक्रवारी खरं तर निकाल लागला आणि आजचा चौथा दिवस। गेले 4 दिवस शिंदेच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक हे हॉटेल ताजलँड सेंटमध्ये वास्तव्यास आहेत। आज कोकण भवन या ठिकाणी गटस्थापन करण्याकरता सगळे नगरसेवक हे बसनं रवाना होतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, हॉटेल डिप्लोमसी काही संपत नाहीये, 4 दिवस झालेले आहेत, पण मात्र या ठिकाणी शिंदेचे नवनिर्वाचित नगरसेवक अद्यापही वास्तव्यास आहेत। आज गटस्थापन करण्याचा दिवस आणि याकरता बसनं सगळे रवाना होतील। निश्चित हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे, मात्र सर्वत्र हालचाल गट स्थापन करण्याची सुद्धा आहे, कारण दगाफटका होऊ नये यासाठी लवकरात लवकर गट स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। कोकण भवनमध्ये आज शिंदे गटाचे सर्व नगरसेवक आहेत ते जाणार आहेत। ताजलँड एंड हॉटेलमधून खरं तर बसने कोकण भवनकडे रवाना होतील। या दरम्यान सर्व नगरसेवकांना यापूर्वीच ट्रेनिंग देण्यात आलेली आहे, महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कोकण भवनमध्ये गेल्यावरती सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या या घेतल्या जातील आणि तिथून पुन्हा ते ताजलँड एंड हॉटेलमध्ये परततील अशा प्रकारची माहिती आहे। मात्र आज शिंदे गटाचे सर्व नगरसेवक जाणाऱ्या प्रत्येकाला एक वार देण्यात आले असल्याची माहिती समोर येते। मात्र या दरम्यान काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे। एकूणच नगरसेवकांशी कुठेतरी ठाकरे गटाकडून संपर्क साधला जातो, यामुळे हॉटेल पॉलिटिक्स ही सुरू आहे आणि एकीकडे बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शिंदेची हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे अशा प्रकारची चर्चा आहे। मात्र एकूण आजची जर गोष्ट पाहिली तर आज सर्व नगरसेवक हे बाहेर पडणार आहेत, त्यामुळे प्रत्येक नगरसेवक हा बसने जातो का स्वतःच्या वाहनाने जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी स्वप्नील, असेच तुम्ही जोडलेला या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी ज्यावर तुमच्याकडून आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे। मुंबई महानगरपालिका निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडतीये। सत्ता स्थापनेची महत्त्वाची बैठक ही होणार असल्याचं कळतंय। शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात ही बैठक होईल। स्वप्नील, निश्चित खरं तर ही महत्त्वाची महायुतीच्या नेत्यांची बैठक आहे। आगामी मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या स्थापनेसंदर्भात आणि इतर ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पुणे असेल, नाशिक असेल, ज्या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढलेले आहेत त्या ठिकाणी महायुतीचा महापौर बसवण्यात येणार। त्यामुळे या सर्व बाबींसंदर्भात चर्चा होणार आहे। मात्र मुख्य चर्चा ही मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात जर पाहिलं तर महापौर हा भाजपचा असेल, मात्र उपमहापौर खरं तर शिंदे गटाकडे असेल अशा प्रकारे चर्चा आहे। स्थायी समितीचा अध्यक्ष भाजपचा असेल, त्याचप्रमाणे बेस्टची जी अध्यक्ष आहेत ते त्यामध्ये कुठेतरी तडजोड ही भाजपकडून करण्यात येऊ शकते। मात्र इतर सुधार समिती असेल आणि इतर ज्या समित्यांची जबाबदारी असेल ही शिंदे गटाकडे असेल अशा प्रकारे सध्याची चर्चा आहे। पक्षश्रेष्ठी एकूण दिल्लीमधून सुद्धा अशा प्रकारची आदेश आणि निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे यावरती समाधान शिंदे गटाचं होतंय का इतर काही महत्त्वाच्या चर्चा यामध्ये होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र बेस्टच्या अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कुठेतरी तडजोड होण्याची शक्यता आणि ते अध्यक्षपद जे आहे ते शिंदे गटाकडे येऊ शकतं। त्यामुळे इतर ज्या काही सुधार समितीसह इतर ज्या काही समित्या आहेत त्या सुद्धा शिंदे गटाकडे येतील। मात्र यामध्ये समाधानकारक शिंदे गटाला दिलं जातं का वाटा हे पाहणं महत्त्वाचं आणि शिंदे गटाकडून तो स्वीकारला जातो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं। त्यामुळे आजची बैठक ही खरं तर निर्णायक आहे आणि यानंतर लगेचच परवा 22 तारखेला आरक्षण सोडत होणार। त्यामुळे लवकरात लवकर महापौर बसवण्याच्या हालचाली या सुरू झालेल्या पाहायला मिळतात। लागवी अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।